नमस्कार, मी प्रमोद जगधने, सायन्स डिजिटल अकॅडमी आणि SD इकोसिस्टीमतर्फे तुम्हा सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं सहर्ष असं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, पालकांसाठी आहे आणि शिक्षकांसाठी आहे ज्यांना स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तयारी योग्य पद्धतीने करायची. मित्रांनो, शाळेत हुशार असणं आणि स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येणं हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत यायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असते कन्सेप्ट क्लॅरिटी, DPP, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम, ट्रिक्सचं नॉलेज, टाईम मॅनेजमेंट आणि हे जर सगळं तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक आहे SD इकोसिस्टीम. काय आहे ही SD इकोसिस्टीम? यामध्ये नेमकं काय मिळतं? त्यामध्ये मिळतात SDA पॅटर्न बुक्स, स्कॉलरशिप फाउंडेशनसाठी SDA रायझिंग स्कॉलर ॲप, डाऊट सोल्युशनसाठी SDA कस्टमाइज GPT, ऑनलाईन टेस्टसाठी SDA टेस्ट सिरीज. आणि हे जर सर्व तुम्हाला मिळवायचं असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. स्कॉलरशिप एक्झामची रँडम तयारी आजच थांबवा. ह्या विश्लेषणात आपण पाहूया एक अचूक रिझल्ट देणारी सिस्टम. अनेक हुशार विद्यार्थी मागे पडतात का? कारण त्यांच्याकडे अफाट मेहनत असते पण योग्य सिस्टीम अजिबात नसते. अगदी खरंय. योग्य सिस्टमशिवाय केलेली नुसती हार्डवर्क 100% अपयशी ठरते. दिशाहीन मेहनत काहीच कामाची नाही. म्हणूनच ही SDAची 6 स्टेप सिस्टम फॉलो करा. कॉन्सेप्ट, ट्रिक, DPP, PYQ, टेस्ट आणि रिझल्ट. स्टेप 1, कन्सेप्ट. उत्तर कसं आलं यापेक्षा ते का आलं हे समजणं सर्वात बेस आहे. स्टेप 2, ट्रिक. परीक्षेत वेळ कमी असतो, त्यामुळे स्पीड आणि ॲक्युरसीसाठी स्मार्ट पद्धती शिकायलाच हव्यात. स्टेप 3, DPP. अभ्यासात रोज सातत्य हवंस, त्यासाठी डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवणं एकदम मस्ट आहे. स्टेप 4, PYQ. परीक्षेचा खरा पॅटर्न क्रॅक करायचा आहे, मग मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव अतिशय निर्णायक ठरतो. स्टेप 5, टेस्ट. नुसता अभ्यास पुरेसा नाही, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट दिल्याशिवाय खरी तयारी समजतच नाही. शेवटची स्टेप, रिझल्ट. टेस्ट दिल्यावर थांबायचं नाही, झालेल्या चुकांचं कठोर विश्लेषण केलं तरच खरी प्रगती दिसेल. बॉटम लाईन काय? प्रॅक्टिसशिवाय रिझल्ट नाही आणि या अचूक सिस्टमशिवाय स्कॉलरशिप मिळणं शक्यच नाही. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप तयारी ही रँडम तयारी नाही आहे. त्यासाठी एक परफेक्ट सिस्टीम पाहिजे असते आणि तिचं नाव आहे SD इकोसिस्टीम. या SD इकोसिस्टीममधून तुम्हाला मिळेल कन्सेप्टची क्लॅरिटी, ट्रिक्सचं नियोजन, DPP अर्थात डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम, PYQ मागील वर्षी जे प्रश्न आले त्याचा अचूक पॅटर्न, टेस्ट त्यातून सराव घडेल आणि रिझल्ट ज्यातून तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, हे जर सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर मी तुम्हाला एकच सांगू शकतो की स्कॉलरशिप परीक्षेची रँडम स्टडी करू नका. SD इकोसिस्टीम जॉईन करा आणि स्कॉलरशिपचे रिझल्ट नक्की वाढवा. धन्यवाद.